कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील मुख्याध्यापक पदोन्नती 2021 प्रक्रियेत झालेल्या गैरकारभाराविरोधात भारतीय कम्युनिटी पक्षाचे सचिव रमेश गायकवाड यांनी गेले 3 दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहेत। माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारीचे गुन्हे दाखल करून त्वरित बंडातर्फे करण्याची संशयास्पद पदोन्नती रद्द करण्याची मागणी उपोषणकर्त्यांकडून करण्यात आली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागातील 2021 या मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रियेला अनियमितपणा व गैरव्यवहार झाल्याची माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रियेमध्ये फेरफार केल्याचे उघड झाले आहे। त्यासह गोपनीय अहवालाबाबत गैरव्यवहार समोर आले असून संबंधित नियुक्त झालेले मुख्याध्यापक पदोन्नती रद्द करत शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारीचे गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित बंडतर्फे करावेत यासाठी भारतीय कम्युनिटी पक्षाचे सचिव रमेश गायकवाड सुभाष मैदानामध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे। उपोषणाला बसल्या काय मागण्या घेऊन बसले? आमची पहिली मागणी आहे की मुख्याध्यापक पदोन्नतीमध्ये जी मूळ नसती जी गायब केली आहे ती गायब करून गाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करावं, ही पहिली मागणी आहे। दुसरी मागणी आहे की आयरे शाळेतील ज्या जावकामध्ये खाडाखोड करणारे खाडाखोड करून फेरफार करण्याचे तत्कालीन मुख्याध्यापक मोरेश्वर धानवे आणि शशिकांत महाले यांच्यावर कारवाई करून त्यांनाही बडतर्फ करावं, ही दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी आमची अशी आहे की कल्याण डोंबिवलीची 21ची जी बैठक झाली होती त्या बैठकीत पात्र कर्मचाऱ्यांची कागदपत्रे व गोपनीय अहवाल पडताळणे आहे, परंतु गोपनीय अहवाल पंचायत समिती कल्याण विभागाकडून 31 डिसेंबरला दिलेले आहेत आणि ते कळवित आले आहेत, पण सदर बाब आम्हाला ही संशयास्पद वाटते। त्यामुळे या संबंधित लोक त्यांची मीटिंग पण झाली, 10 दिवसानंतर अहवाल कोणाच्या मते ठेवण्यात आलं त्याची चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी आम्ही आज इथे उपोषणाला बसलो। हे सगळं आम्हाला माहितीच्या अधिकारी दस्तावेज प्राप्त झाले। दस्तावेज प्राप्त झाल्यामध्ये त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टीमध्ये ही संशयास्पद आहे, त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यांनी हेराफेरी केली आहे। त्यामध्ये यावर आम्ही जवळजवळ बऱ्याच वेळा तक्रार केली, वर्षभर आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय, पण ते सतत संबंधित अधिकाऱ्यांना हे पाठीशी घालण्याचं काम करतात। हो सांगितलं, त्यावेळेस उपशिक्षण अधिकारी बोरकर साहेबांच्या दालनामध्ये आमची मीटिंग झाली। ते म्हणाले की यावर मी सविस्तर अभ्यासपूर्ण विभाग येतो, मी आयुक्तांशी पण बोलतो आणि तुम्हाला मी तो अहवाल सादर करतो, असं आम्हाला त्यांनी 2 महिन्या ऑगस्ट महिन्यात सांगितलं। आत्तापर्यंत त्यांनी आम्हाला कोणता अहवाल पण दिला नाही, साधा फोन करून त्यांनी आम्हाला बोलवलं पण नाही। आमची शेवटची भूमिका या शिक्षणाधिकारी विजय सरकटे आणि शशिकांत महाले यांच्या तात्काळ आणि संबंधित 4 जे बंडल 2 जण आहेत धानवे आणि महाले यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्फ करावी ही आमची मागणी आहे।